चला बघा आता उत्तरकाशीत आमचा आज दुसरा दिवस आहे आणि आता निघालेलो आहेत फक्त एन्जॉय करायला फिरणार आहे. म्हणजे चढायला सुरुवात केली आणि जवळजवळ आम्हाला सकाळपासून सुरुवात केल्यानंतर 4 वाजले होते वरपर्यंत जायला. प्रवास खूप छान होता. म्हणजे पायी पायी जात होतो सगळे, काठ्या हातात घेतल्या. चला बघा आता उत्तरकाशीत आमचा आज दुसरा दिवस आहे आणि आता निघालेलो आहेत फक्त एन्जॉय करायला फिरणार आहे. प्रवास खूप मोठा आहे. किती तास लागणार आपल्याला? 9 तासाचा प्रवास करणार आहोत आम्ही आता सोबत. असा आजचा आमचा खूप मोठा प्रवास होणार आहे, 9 ते 10 तासाचा. सीतापूर मार्गे सोनप्रयागला जायचं आहे आणि तिथून मग जाणार आहोत केदारनाथ स्वामींकडे. चला निघालो सोनप्रयाग आणि सीतापूर ना सीतापूर मार्गे सोनप्रयाग. प्रवासाला उत्तराखंड म्हणजे अगदी देवभूमी आणि सगळीकडे डोंगर, दऱ्या, हिरवागार, अगदी पृथ्वीने मस्त अशी हिरवीगार शाल पांघरलेली आहे. थंडीचं वातावरण आहे, मध्येच थोडाफार बर्फ, मध्येच थोडाफार पाऊस आणि ऊन, असं वातावरणात मस्त आल्हाददायक प्रवास आमचा सुरू झाला. आणि प्रवासात आम्हाला जेवण, नाश्ता सर्व अगदी आमच्या शेडगे काकांनी म्हणजे टूर मॅनेजर किंवा जे मालक आहेत त्यांनी दिलं. खूप छान सोय पण आमची केली. पूर्ण प्रवास केला. 9-10 तासाच्या प्रवासात मस्त असा आनंद घेतला. अगदी निसर्गाचा आनंद घेत आता आम्ही पोचलो सोनप्रयागला आणि सोनप्रयागला मुक्काम केल्यानंतर सकाळी 3:30 वाजता मात्र निघालो होतो. चला चाललोय आता भोले बाबाच्या दर्शनाला. ओम नमः शिवाय. ओम केदारनाथ बाबा की जय. चला केदारनाथ बाबा की जय. चला परत एकदा बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव. केदार बाबा की जय, भोले बाबा की जय. 3:30 वाजता बरोबर आम्ही तयार होऊन बसमध्ये बसलेलो आहोत. केदारनाथ स्वामींच्या दर्शनाची आतुरता बघा, सगळ्यांमध्ये अगदी उत्सुकता आहे. व्हिडिओ बघा पुढे. आम्ही आधी गौरी कुंडावर आलो आणि तिथे हातपाय वगैरे धुतले, कारण आंघोळी आम्ही करूनच घेतल्या होत्या हॉटेलवरच. आणि सगळ्यांनी ट्रॅकिंगला म्हणजेच चढायला सुरुवात केली. आणि जवळजवळ आम्हाला सकाळपासून सुरुवात केल्यानंतर 4 वाजले होते वरपर्यंत जायला. प्रवास खूप छान होता. म्हणजे पायी पायी जात होतो सगळे, काठ्या हातात घेतलेल्या होत्या. आनंद खूप होता आणि दर्शनाची आतुरता, खरंच अगदी उत्सुकता प्रत्येक अगदी यात्रेकरूच्या अगदी चेहऱ्यावर ओसंडून दिसत होती. फक्त आमच्याच ग्रुपच्या नाही, पण सगळेच लोक अगदी स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झाले होते आणि सर्व ट्रॅकिंग करत होते. बघू शकता साईडला एकदम खोल अशी दरी असते की जिथे गेल्यावर माणूस त्याचं काय असेल नसेल दिसणार पण नाही. आणि काही डोली, काही बिट्टू, काही घोडे मात्र बंद होते तिथे. ह्या दिवसात काय म्हणजे त्या घोड्यांना ना आजार आला होता म्हणून त्यांनी तात्पुरतं बंद ठेवलेले होते. आता आमचा प्रवास छान असा सुरू झालेला आहे. छान असं चढत हळूहळू का होईना आम्ही 5 वाजेपर्यंत केदारनाथ स्वामींच्या मंदिरापर्यंत जाऊन पोचलो, कारण आमचा मुक्काम होणार होता इथेच. शेवटी कसं एक नशिबाचा पण भाग असतो. आम्हाला बघा इथे आरती मिळालेली आहे. पोचल्यानंतर जवळजवळ 2 तास आम्ही इथेच घालवले मंदिरासमोर. अगदी आल्हाददायक आणि स्वर्गात असल्याचा सुख जे असतं ना ते इथे येऊन जे मिळतं ना तेच खरं
म्हणजे जे म्हणतात ना की आपण दर्शनासाठी गेलो, चारधाम यात्रेला केदारनाथ स्वामींचं दर्शन घेतलं आणि जी स्वर्ग सुखाची अनुभूती होती ती आम्ही इथे घेतली आल्यावर. तर आता अगदी मंदिराच्या पाठीमागे जी भीमशिला उभी आहे ना, त्यामुळेच हे मंदिर आपलं 2013च्या प्रलयामध्ये वाचलेलं आहे. म्हणजे देवाचं अस्तित्व इथे देवाने दर्शवून दिलेलं अगदी बरोबर तेवढी ही शिला आहे. म्हणजे भीमशिला, म्हणजे एवढा मोठा दगड मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि मंदिराच्या मध्ये सगळ्यांचं अगदी रक्षण केलं आहे भोलेबाबांनी. तर बघू शकता तुम्ही ही शिला, आणि ही शिला पण अगदी पूजनीय आहे. तिथे असलेले सर्व स्वामी, सर्व असलेले साधू संत, खूप आल्हाददायक वातावरण आहे. तर चला आता पुढे एक त्रिशूल आहे मोठं, हे जातानाच त्रिशूल आपल्याला लागतं पायऱ्या चढताना. हे माझं तुम्हाला म्हणजे पहिले शेअर करायचं राहून गेलेलं आहे. इथे अगदी कडक सुरक्षा असते आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर बघा. खैरनार सर सगळ्यांना गप्पा मारून सगळ्यांशी विचारून घेतात कुठे काय आहे नाही आहे. तसंच फोटो पण आम्ही भरपूर काढले मंदिराजवळ. अगदी छान असं वातावरणात आम्ही 2 ते 2.5 तास घालवले आहेत. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला ना सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. जय केदारनाथ बाबा की जय, जय भोलेनाथ महाराज की जय.